भजन करणाऱ्याला इंद्रप्रस्थाची तर होतीच, पण हस्तिनापूरची पण गादी भजन करणाऱ्याला द्यायची होती. पण पंढरपुरातल्या मालकाला अडचणी आल्या, करावं काय करावं काय. भजन करणाऱ्या एकूण पंढरपुरातला मालक होता, नालायक काकून 2-4 भजन करणारे चांगले माणसं होते. त्याच्यापैकी भीष्माचार्य भजन करणारी व्यक्ती, द्रोणाचार्य भजन करणारी व्यक्ती, कर्ण भजन करणारी व्यक्ती. एक जण म्हणला, महाराज कर्णानं कुठं टाळ वाजिला. अरे सुंबळ्या, तू कशाला विचार करतो? कर्ण सामान्य भारतीय युद्धातला मानवी शिव आहे कर्ण. कर्णाने वृषालीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय ही उपमा संबोधली. भजनाच्या यादीत कर्ण. भीष्माचार्यांनी कधी टाळ घेतला? अरे भीष्माचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथांनीच सप्ताह सुरू होती. विष्णू सहस्रनाम. शर्पंजरी पडल्यावर 113 बाण अंगात घुसले डॉक्टर साहेब, आणि 113 बाण अंगात घुसल्यावर भजन केलं 1000 नावाचं. त्याला विष्णू सहस्रनाम म्हणतात. हो, काय भजन आहे ते. द्रोणाचार्य भजन करणारी व्यक्ती. पण ही लोक जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत भजन करणाऱ्या पांडवायला गादी भेटत नाही. देवाला भीष्माचार्यांना गादी भेटली असती तर पांडवायला द्यायची गरज नव्हती. कर्णाला भेटली असती तर पांडवायला द्यायची गरज नव्हती. द्रोणाचार्याला भेटत होती तर पांडवायला द्यायची गरज नव्हती. पण या भजन करणाऱ्यामुळे भजन न करणाऱ्याला गादी भेटू लागली. हे देवाला खपत नव्हतं. ते कौरव होते, ते भजन करीत नव्हते. हा, एकाही कौरवानं भजन केलं नाही. त्याच्यातले 3 भजन करण्याच्या लायकीचे होते, पण भावाचं ऐकून केलं नाही. म्हणून यांना गादी नकोय, भजन करणाऱ्या पांडवांना गादी द्यायची. नवल काय केलं बघा. पंढरपुरातल्या मालकाला माहित होतं, जोपर्यंत द्रोणाचार्य मरत नाहीत तोपर्यंत 1 कोटी कृष्ण जन्माला आले तरी पांडवायला गादी भेटत नाही. मग मारायचं म्हातारं कसं? नवलानं मारलं. एक सोपा शब्द आहे, दुसरा पण नको कीर्तनात ते वापरायला. हुशार आहे मालक पंढरपुरातला. नवल काय केलं? असं नवल केलं की द्रोणाचार्याचा मुलगा मरण पावला अशी खोटी 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 अफवा युद्धात सोडून दिली. आता द्रोणाचार्याचं पोरग कसं मरल? ते अमर आहे ना, मारुतीरायाच्या यादीतलं आहे, ते चिरंजीव आहे ना, ते कसं मरल? पण अफवावर माणसांचा विश्वास असतो. म्हणून आपल्या जुन्या लोकांची एक मत आहे, साखऱ्यापेक्षा चाळी गोड आहे. चाळी म्हणजे लावालावी, ही साखऱ्यापेक्षा गोड असती. गोड. अश्वत्थामा मृत्यू पावला असं सांगितलं. आणि मग म्हाताऱ्याचा रथ धर्माकडे पोचला. धर्माकडे रथ जात असताना हातातलं बाण खाली टाकला होता रथात. युद्धनीती आहे, हातात शस्त्र नसल्यावर बाण मारायचा नाही, शस्त्र मारायचं नाही, ही युद्धाची नीती आहे. हात वरी करायचे, नाही तर शस्त्र खाली टाकून द्यायचं. हो, पशुपक्ष्यात सुद्धा ही नीती आहे. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत जर गेलं तर त्या गल्लीतले कुत्रे जर त्याला बोचकारीत असतील तर यानं कष्टा घालायचा. कळालं ना तुम्हाला? ह्या कुत्र्यानं शेपूट दोन्ही पायाच्या मधात घातले की ते कुत्रे त्याला बोचकारीत नाहीत. हे नम्रतेचं लक्षण सांगितलं. आणि धर्माच्या जवळ गेले आणि विचारलं, का रे? म्हणे, गतो आश्वस्तामा तुझ्या येते यत कुंजराति देहीन मानवेषु ममम नैवाम चक्षुहितेषु. 8 श्लोक आले. डोळ्यानं पाहिला नाही पण म्हणे गेलाय. एका हत्तीचं नाव सुद्धा अश्वत्थामा होतं. कुंजरास्थितो मतंगायाम. मतंग म्हणजे हत्ती, कुंजर म्हणजे हत्ती, हत्ती म्हणजे विहत्तीच. आणि मग म्हाताऱ्याला थोडीशी शंका आली. तिथं 3 लोक खरं बोलणारे होते.
एक धर्म आणि दोन याच्या पक्षातले होते. एक यांच्या पक्षातला होता आणि एक कोणीकडेच नव्हता. त्याचं नाव विदुर, राजकारणातला 2 नंबरचा डॉन. विदुर काकाने विचार केला, इकडं बोला तर बेटे खोटे आणि याच्याकडून बोला तर याच्याकडे खेळ नाही, हे आपल्याला वाजितेन. म्हणून विदुर काका शांत बघायची भूमिका घेतली. विदुर काकानं अलिप्त राहिले. विदुर काका अलिप्त. कोणी येऊन कोणी जाऊ, गुलाला आपला आहेच. कोण्या कोण्या गावात माणसं असे असते, जिकून मान पार्टी येईन का? हो, काय नाही बाप्पा, देवाला मागणंच मागितलं होतं तुमच्यासारखे माणसं यावा. काहीच हरकत नाही. अशी काही माणसं विदुर काकासारखे. आणि खरंच तसं राहिलेलं खूप चांगलं. आमच्यासारखा महाराज ज्या गावात आहे त्यानं काहीच करू नये. जे येतील ते रामराम. हो, उगत तिकडं जाणं. आमच्या लोकांना पण आमच्या एका पाहुणा मस्त भजन म्हणत होता आणि ग्रामपंचायतला फॉर्म भरला. 3.5 एकर जमीन, 19 शेळ्या, 14 म्हशी चट इकल्या. आता नाशिकला इटा उचलायला. मी त्याला म्हणलं, अरे तू नको ग्रामपंचायत, तुम्हाला आमचं खपतच नाही. म्हणलं आता कसं खपत आहे, आता कसं गार लागायला आहे का नाही, उचल म्हणलं तिकडे गटारातल्या इटा. आमच्या लोकांनी याच्यात पडून आपल्याला रंग लागला विटेवरच्या मालकाचा, कशाला हे बाकीचे रंग, हे बाकीचे लोक त्याच्यात असं. कर्ण हा सत्यवादी आहे, नाही खोटं बोलला कर्ण. सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे, वीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. महाभारतात इमानदार कर्ण, दिलेल्या शब्दाला जागणारा. आणि धर्म कर्ण एकदाही खोटं नाही. विदुर काकांनी खोटं बोलायची वेळ येईल म्हणून राज्याचा त्याग केला. आणि धर्मानं पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, एकटा खोटं बोलला. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. या तितका धर्माचा गेला. मग म्हाताऱ्यानं विचार केला, शंका येते, धर्म 2 स्तरावर बोलतोय, त्या अर्थी अश्वत्थामा मारलाय. म्हणून संध्याकाळच्या युद्धाची घंटी वाजली, शिंग फुकलं, युद्ध थांबलं. 2दा शिंग फुकीत होते. युद्ध बंद करायला एकदा आणि सुरू करायला एकदा. शाळेतली घंटी पण 2दा वाजती, भरायच्या वेळेला एकदा आणि सुटायच्या वेळेला एकदा. आणि मध्ये एकदा टनटन वाजती, ती तासाची घंटी असते, अमका तास तमका तास. पण ती सुटायची घंटी टनटन 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 वाजली की मग पोरं आपले दप्तर घेऊन पळते. युद्ध सुटायची घंटा वाजल्याबरोबर द्रोणाचार्य कृष्णाकडे गेले, पंढरपुरातल्या मालकाकडे. नवल सांगतोय, प्रभू माझा अश्वत्थामा नावाचा पुत्र मारलाय, मला यमाकडे जाऊन यायचंय. आता युद्ध सुटल्यावर पोरग बघावं ना, यमाकडे कशाला जायचं. पण काय खेळ करताय तू त्या पंढरपुरातल्या मालकाला, त्याच्यासारखा खेळ जगात कोणाला नाही करता आला. आणि म्हाताऱ्यानं सांगितलं, मला वरी जायचं. इतकं अस्त्रविद्येत पारंगत म्हातारं. अर्जुनाला धनुर्धारी कोणी केलं असेल तर द्रोणाचार्याने केलं. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, ही सर्व विद्या पारंगत, विश्वातला 2 नंबरचा माणूस, शब्दवेदी विद्येतला, एवढे मोठे अधिकारी व्यक्ती. आणि प्रभूला सांगितलं मला वरी जायचं. तर प्रभूनं सांगितलं शरीर घेऊन जाता येत नाही म्हणे, आत्मा घेऊन जाणार. मग शरीर शिबिरात झोपवलं, म्हणजे रावटीत. तर भगवान किती नाटक करतात पण, माझे सेवक ठेवू का तुमच्याकडं? नाही म्हणले, माझे माझे आहेत ना. मग यायचे सेवक ठुले. आणि पंढरपुरातल्या मालकानं निद्रास्त्र सोडलं. रातच्या आधीच झोप आणि त्याच्यात निद्रास्त्र, हे सारे झोपले. आणि द्रौपदीच्या भावाला सांगितलं, तुझा भाऊ या म्हाताऱ्यानं मारलेला एक. द्रौपदीला भाऊ 2 होते, एकाचं नाव सांगता येईल का? दोन्हीपैकी किती भागवत ऐकिले? दोघायचं नका सांगू, एकाचं तरी. दृष्टद्युम्न. दुसरा कोण होता ते घरी गेल्यावर बघा, गुत्त थोडंच घेतलंय. तुम्ही पाठांतर करत जा, म्हणजे आमचे नीट कीर्तन सांगतील. विठाला विठाला श्रवण इंद्रियाची निपरी.
दृष्टद्युम्नाची गाऊ जगरी, तुझी या सहोदराची भोरी येण्याची केली. सहोदर म्हणजे भाऊ. मारले रे याला, घे बदला. आणि नुसतं शरीर होतं खाली. डॉक्टर साहेब त्याला प्रेत म्हणता येणार नाही, कारण आत्मा मृत्यू स्थितीत नव्हता. विचारपूस करायला गेलता यमधर्माकडं. आणि तेवढ्या अवकाशात द्रौपदीच्या भावान म्हाताऱ्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. म्हाताऱ्याने यमाच्या थुत्रीत आणली. कडेल दिवशी प्रणाम गुरुदेव. थुत्रीत आणली तरी यम म्हणतोय प्रणाम गुरुदेव. अधिकारी लोक होते ते. अहो भगवान पंढरपुरातले मालक द्रोणाचार्याच्या पाया पडत होते. यमाची काय टप्पर आहे त्याच्यापुढे. कडेल दिवशी आणला ठोका. प्रणाम गुरुदेव. अश्वत्थामा का मारला? अश्वत्थामा नावाचा कुंजर मारलाय. अरे अरे मला असं कळालं म्हणे. कोणी सोडली होती पुढी? पंढरपुरातल्या काय नवले. आणि खाली येऊन पाहते रती रती मास विखुरले, ते विहंग मे चंचुपुटी धरिले, जठरा नळे तृप्त विले. मांसाहार करणाऱ्या पाखरांनी तुकडे खाऊन टाकले. खाली काय होतं? सामान्य नवले, साधं नवले. आला का त्याच्यावर द्रोणाचार्य तुम्ही मारला म्हणून? आपलं काय नव्हतं. त्याचा वाद होता त्यानं झोपी. आणि प्रेत कापलंय. जिवंत द्रोणाचार्य कापले का? नाही. आत्मा कुठं होता? वरी. कापलंय कशाला? प्रेताला. आणि प्रेताचं शवी छेदन करत नाहीत का तुम्ही? पाप लागतं का डॉक्टरला? पुरावा आपल्या जवळच नव्हतं बापू. करावं लागतं की नाही डॉक्टर साहेब शवी छेदन? हा. मग दृष्टद्युम्नालाही पाप नाही, ज्यानं घडून आणलंय त्यालाही पाप नाही. आणि म्हातारं तर संपिलं. नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कोढे. अजून एक नवल सांगतो. मुरली अण्णा, युद्धात एका नालायकानं एका पवित्र लेकराला लाथ आणली. तो पवित्र लेकरू होतं अभिमन्यू. लात मारली, लात. हा नालायक कोण? नियमानं आत्ते मामा होता. आत्ते मामा होता तो. आत्ते मामा. त्याला बहीण दिलेली होती दुर्योधनाची. हो. आणि युद्धात लात मारली. त्याचे वडील अर्जुन, त्याचा सख्खा मामा पंढरपुरातला. काय मामा असं ना डॉक्टर साहेब? पंढरपुरातला मामा आहे त्याचा. जगाचा बाप. त्याच्या कृपेशिवाय आपल्या तुरी वाळतच नाहीत. त्याची कृपा झाली की आत्ताही आपल्या तुरीला फुलं लागतील. संध्याकाळी पाऊस काला झाला की मंदिरातल्या मालकाने ढग हलवावा. साऱ्या माळाच्या तुरी अशा पिवळ्या अड्डळ होणार फुलानं. पण त्याची कृपा झाली. इतकी ज्याच्या सत्ता आहे तो मामा आहे अभिमन्यूचा. आणि त्या मामानं भेट घेतली म्हणजे मला 3.5 तासाचं आयुष्य द्या. नवल सांगतोय. यमाला विचारलं नाही वाचित आहेत. अर्जुनान पण केला. संध्याकाळपर्यंत जयद्रथ मारीन, नाही संध्याकाळपर्यंत मेला तर मी अग्नीत उडी टाकील. बघा नवल किती मोठं आहे. महाभारतात नवल माझ्या वाचनात 2दा, पण वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर 4 नवल सांगत होते सूर्याच्या बाबतीत. कारण रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणजे वेदांतातले सूर्य तर होतेच, पण ज्ञान सूर्य होते. ज्ञान सूर्य, ज्ञान सूर्य. ज्ञानातले रंगनाथ गुरुजी म्हणजे मर्मज्ञ रत्न होते. ब्रह्मलीन, ब्रह्मनिष्ठ सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, भगवान सूर्यनारायणाचे 4दा नवलाचे कामं केले. 4दा. 2 तर माहीत येतं आपल्याला. त्याच्यातलं एक सांगतो. 3:30 वाजता सुदर्शन सोडन सूर्याच्या आड धरलं. 3:30 वाजता. 3:30 वाजता. 7 वाजता जसा अंधार पडतो का तसा अंधार 3:30लाच पडला. आणि अर्जुनाला सांगितलं आता सूर्य मावळलाय, तुला नाही थांबता येत.
ते शूर लोक होते, क्षत्रिय होते, खोटं कसे बोलते ते? लगेच लाकडं जमा केले, चिता पेटवली. विटेवरचे मालक सांगतात, अर्जुना, नवल बघा, नवल, अर्जुना, सौभाग्यवती स्त्री गेल्याच्या नंतर पायातल्या विरोध्या, बोटातल्या आणि गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेत नसते. हे तिचं लेण आहे, 14 भूषणापैकी एक भूषण आहे, ते काढून घेत नसतात. आणि क्षत्रियाचं लेणं म्हणजे बाण भातोड आहे, ते अडकव खांद्याला, याच्या सहज आणि खांद्याला धनुष्य अडकवलं. 3:30 वाजले होते. नियमानं बवा करणाचे समेळी, निमिषा लाघवी देता रोळी, वरुतया पाती दिवाळी, भाषा पंचांगाची ओ. पंचांग सांगते, करण कशाला, भव कशाला, निमिष कशाला. नवरात्रीतला हवन होतं कालचं, काय नाही, काही काहीचा कशाचा पंचांगाचा मेळ नाही, कशाचा मेळ नसतो. हवन करायचं म्हणजे करायचं. येडीने इस्तू आणला आणि पिशीनं फुकला, नियम आहे, टाईम आहे. अष्टमीच्या दिवशी, कोण्या दिवशी जगदंबा हवनातून प्रगट होतात, कधी असावा त्याचा बलिपिंड किती वाजता द्यावा, अग्नी कोण्या वेळेला मृत्यू लोकात आहे, असे विद्वान भूदेव सांगत असतात. आणि त्या विद्वान भूदेवानी सांगितल्यानुसार नवरात्रीतलं हवन केलं पाहिजे. आपल्या मनानुसार नाही घोडे दामटवायचे, काही बेसरामाईनं दामटिले, काही चिलारीनं दामटिले, मेलेन घोडे पळू पळू असेच नाही. शास्त्र सांगतंय, आपल्याकडं पुराण सांगतंय, त्यानुसार वागलं पाहिजे. चला, पेटावला तो अग्नी. 3:30 वाजता दिवस माळवला. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, चांगल्या व्यक्तीवर संकट आल्याच्या नंतर ज्याच्या अंतकरणात पाप आहे का, ते जास्त बघायची भूमिका घेत असतात. चांगल्या व्यक्तीवर संकट आल्याच्या नंतर ज्याच्या अंतकरणात पाप आहे का डॉक्टर साहेब, ते जास्त बघायची भूमिका घेत असते. बघायची, हो. त्याच्यातल्या बऱ्यापैकी सूत्र सांगेल, पण आपला वेळ संपत आलाय. कशाला नालायकायचं, इचकायचं आहे का नाही. हलकटायचं धुणं धुत बसल्याच्या नंतर कालांतरानं परमेश्वर बायकोच्या साड्या धुवायची वेळ आणत असतो. म्हणून हलकटायचे धुणे नाही धुतले पाहिजे, निदान कीर्तनात तरी. निसर्गाचा नियम आहे तो, नियम आहे, नियम आहे, नियम आहे, नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. माझा जन्म खेड्यात झाला असल्यामुळं मला बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. फिरलो खूप, त्याच्यामुळं तेही मला माहीत आहे. कौरव 1 नंबरला पुढे होते, जे वाचलेले तेवढे. ज्यानं लात मारली तो नालायक सगळ्यात पुढे होता. अपराधाची बोरी तो सवे दर्शनी भागे निर्धारी. ज्यानं अपराध केलाय का, दर्शनी भाग म्हणजे पुढं होता, सगळ्यात पुढं, सगळ्यात पुढं. मालक काय चतुरे नवल. तोंडातून वाक्य पडलं, पाहे पाजैद्र तू, तो गा प्रकाश दिवाकर कांतू. रविकांत आहे तो, रवी 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 रवी. तो दिवाकर आहे, तो प्रकाश देवता आहे, तो भास्कर आहे. नयनीने भास्कर देखिला, डोळ्यान भास्कर सूर्य पाहिला. हा सूर्य आणि हा जयद्रथ, मग बाण सोडला. आता नवल बघा, आता नवल. 3:30 वाजता सूर्य मावळलाय, कोणी यानच आपल्या छान मावळ तू का. आमच्या पाहुण्याने 1 टरकभर पुस्तकं वाचिले. 1 टरकभर पुस्तकं वाचिले. आणि पंगत होती त्याच्याच पोरीची. संध्याकाळचं लग्न होतं आणि लग्न लागायच्या आधी जेवण होत असते. तर त्याला म्हणलं, लाईट गेली, एक काम करू, तू ट्रकभर पुस्तकं वाचिले ना, तर सूर्याला असं थांबेवर ही शेवटची पंगत होस तर असं बोट लावतो या पुस्तकाच्या ताकदीनं. ट्रकभर पुस्तकं वाचिले ना ते म्हणलं, आपल्या पुस्तकात हे नाही मेळ बसत. म्हणलं मग काय हरकत नाही, तू गेल्यावर तुला याच्यातच फुकू.
भांगारे पुस्तकं काय कामाचे आहे का नाही? काय लायकी आहे का ते भांगारे पुस्तकं वाचून? काय अभ्यास होणार आहे आपला? चांगलं वाची जा. सूर्य तर थांबलाच, जयद्रथ दाखिला आणि सूर्य दाखिला आहे. पण बाण मारता मारता कानात एक वाक्य सांगितलं, नवल सांगायलो नवल, तू जयद्रथ मारला तरी मरतू. तू जयद्रथ कोड आहे, कोड आहे. तू जयद्रथ मारला तरी मरतू आणि नाही मारला तरी मरतू. कोण सांगायला माहिती आहे? पंढरपुरातला मालक. तर अर्जुन म्हणला, प्रभू मारल्यावर कसा मरण? मी पण काय केला, दिवस माळेपर्यंत जयद्रथ मारीन, नाही मारला तर मी अग्निकाष्ट भक्षण करीन, अग्नीत उडी टाकीन. पण 3:30 वाजलेत ना, सूर्य दिसायला ना, आता मारल्या मी कसा मरीन? ऐक रे बाबा, ऐक, जरशी दम धर. होटपोळतेन शिजूस तर दम खातेत पण न्यूज तर थांबत नाहीत. जिबीला चटका बसन, जरसं थांब ना अर्जुना. कसा मरेल ऐक. याच्या वडिलांनी तपश्चर्या केली, त्याचं नाव होतं ऊर्ध्वश्रवा. नवल सांगतोय ऊर्ध्वश्रवा. त्यानं अशी तपश्चर्या केली ती की माझ्या मुलाचं डोकं कापून जो कोणी जमिनीवर टाकील त्याच्या शरीराचे 1000 तुकडे होतील. आणि वरदान असतो तथास्तु. ऊर्ध्वश्रवाला वरदान प्राप्त झालं. ते सांगत तसे नारायण, ऐके पार्था माझे वचन. नारायण सांगत होते, पार्था, हे अर्जुना, हे किरीटी, ऐक ऐक. हे पृथकी सुता, पृथकी म्हणजे कुंती. हे अर्जुना, याच्या बाबांनी वरदान मागून घेतलंय, याचं डोकं कापून जो कोणी जमिनीवर टाकेल त्याच्या शरीराचे 1000 तुकडे होणार. तू याला मारून याचं डोकं जमिनीवर पडणार, मग तू मरणार. आणि तू जर याला नाही मारलंस तर सूर्य मावळल्यावर तू अग्नीत उडी टाकून मरणार. मग कसं करायचं प्रभू? सत्यलोकाची हे स्थळी. सत्यलोक म्हणजे ब्रह्मदेवाचं अधिष्ठान. तिथे वृद्धश्रवा अजूनही तपश्चर्या करत आहे. असा बाण मार की बाणानं डोकं असं उडालं पाहिजे, ते कोण्याच जमिनीवर न पडता त्याच्या बापाच्या मांडीवर पडावा. बाण हाणणारही कसं सांगणारा असू द्या हो, पण हाणणाराचे बी नेमकंच असन. असा बाण मारला की जयद्रथाचं डोकं तुटून वृद्धश्रवा नावाचा त्याचा बाप त्याच्या मांडीवर डोकं पडलं. आणि म्हाताऱ्यानं डोळे उघडेच नाही. तपश्चर्या करता करता कोण आपल्या मांडीवर दगड टाकलाय म्हणून उचलून खाली टाकलं. डोकं तुटल्यामुळं पोट्ट मेलं. आणि पोराचं डोकं मांडीहून जमिनीवर बापान टाकल्यामुळं बापही मेला. एकाच दगडात 2 मेले. याला म्हणतात नवल केवडे केवडे, नकळे कानवाचे कोडे. बलराम दादानं सोयरी केली रुक्मिणी आई, आमच्या सुभद्रा आई साहेबाची. सुभद्रा आई साहेब द्याल्या दुर्योधनाला. दुर्योधना माहिती ना? दुर्योधनाला. दुर्योधन 9 गोष्टीनं नालायक होता. एक गोष्ट 9 पैकी अशी होती, लग्न करण्याच्या लायकीचा नव्हता. एक मी नाही सांगत, पुराण सांगते. मी का तिथला सरपंच होतो का महाभारतातला? मी वाचून सांगतोय. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, ग्रंथ बघायचे मग कीर्तन. लग्न करण्याच्या लायकीचा मुद्देता पुरुषार्थहीन दुर्योधन होता. बाकीच्या 8 गोष्टी घरी गेल्यावर सांगतो. दुसरी गोष्ट, दुर्योधन विद्वान असून दुसऱ्याचा ऐकत होता. म्हणून दुर्योधन प्रपंच कडीला नेण्याच्या लायकीचा नव्हता. दुर्योधन पापी नव्हता. दुर्योधनाला पाप करायला लागलं. एका चिरंजीवानं त्याचं नाव होतं अश्वत्थामा. संगतीमुळे दुर्योधन मातीत गेला. हे बा, परमेश्वरानं आपल्याला डोकं दिलंय. नालायक माणसं आपल्याला काही जरी सांगत असतील तर आपण मूर्खाचं ऐकू नये, याला विद्वान म्हणत असतात. आमच्या इथं एका बैलाला कासरा खाचा नाद होता. तो कासरा खात होता आणि दुसऱ्याची मका खाऊन येत होता. तो माणूस गडी पाठवून आम्हाला शिव्या देत होता. मी गड्याला सांगितलं आपला बैल तिथे गेला नाही पाहिजे. यानं जो बैल कासरा खात होता त्याला साखळी लावली. जो बैल कासरा खात होता त्याला साखळी लावली. ह्या नालायक बैलानं दुसऱ्याचा कासरा खाल्ला. याला तर खाता येत नव्हता पिस्तोल्याला.
बंदुक्यानं पिस्तोल्याचा कासरा खाल्ला आणि पिस्तोल्या दुसऱ्याची मका खायला गेला. पाठ फुटूस तर खपके खाल्ले. मला असं वाटतंय एका नालायक बैलाच्या चांगल्या बैलानं नादी लागायला नाही पाहिजे. मंगळ्यानं दोन्ही बैलाला कासरेत बांधले. हे आधी दुसऱ्याचा कासरा खात होता आणि मग त्याचा कासरा खात होता. बरेच बैल दुसऱ्या बैलाला सोबती करते, एकदा घेतल्यावर काय होतंय. बडीशोप म्हणालो मी, सुपारी म्हणालो मी. तुम्ही कीर्तनात असं काही बी नका नांगाव घेत जाऊ. असे बरेच चांगले बैल नालायक बैलाच्या नादी लागून वाया जाते. तसा दुर्योधन मूळता दुसऱ्याचा ऐकणार होता. परयम श्रवणेंद्रियेषु यम यत प्रपंचोति नैवानाम स्थिरत्वाति जायते. म्हणून आपल्या सोप्या भाषात तशा माणसाला कच्च्या कानाचा किंवा फुटक्या कानाचा माणूस म्हणतात. हे दुसऱ्याचं ऐकून वागत आहे त्याला कच्च्या कानाचा माणूस म्हणतात. 9 गोष्टीनं मूर्ख होता. अशा दुर्योधनाला दिली. त्याच्यातल्या 9 पैकी एक दोष सांगतो. अल्पायुष्य होते. तिसरं सांगू दुर्गुण. अल्पायुष्य होते. 100ला 100 पोरं बापाच्या देखता मरणार होते. असा शाप मागच्या 14व्या जन्मात धृतराष्ट्राला एका सर्पिणीनं दिलता. म्हणून 100ला 100 पुत्र मरणार. त्याच्यापैकी दुर्योधन मरणार. आपल्या बहिणीला बुक्का लागणार. हे पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलतं. म्हणून सोयरीक जर मोडून अर्जुनाला द्यावा तरी भांडण. सोयरीक मोडून अर्जुनाला द्यावा तरी भांडण. मग अर्जुनाला भगवे कपडे घातले. त्याला संन्याशी केलं. सुभद्रेचं हरण केलं. तिकडंच तदेव लग्नं सदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैव बलं लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुतस्ते श्याम. तिकडंच आली नवरदेव नवरी पाय पडायला. मग बलराम दादा म्हणले अर्जुना महाराजाला विचारा. सुभद्रा म्हणली ते नालायक महाराज गावात येऊ द्यायला नव्हता पाहिजे. तो महाराज नसून अर्जुनच होता. तो संन्यासी होऊन जनी चोरोनी नेली माझी भगिनी. आळंदीतले मालक सांगतात. अर्जुनाला खोटा संन्यासी केलं आणि दुर्योधनाला सुभद्रा दिल्या विधवा होणार हे देवाच्या माहीत होतं. म्हणून खोटा महाराजानं सुभद्रा पळून नेली. दुर्योधनाच्या कानावर वार्ता गेली. दुर्योधन म्हणला आपल्या नशिबात नव्हती. नंतर कळालं त्या महाराजाला अर्जुनानं मारलं. अर्जुनाला भेटली. दुर्योधन म्हणला काही कावत नाही आमच्या कुळात आली. आली कुठं सुंबळ्या मुद्दाम दिली. तुला कळूच दिलं नाही. याचं नाव नवल. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे विढोबार पंढरपुरातले मालक मथुरेत जन्माला आले. नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला उचलीला कमळापती भगवंताला उचललं. सुपात घेतलं आणि देवकीचा अर्धा पितांबर एका कोनाड्यात होता तो फाडला. त्याच्यात देवाला गुंडाळलं. सूप डोक्यावर घेतलं. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. बाहेर आले. अमृताचा पाऊस पडत होता. अजित परमात्मा आहे. त्याच्यावर अमृताचा वर्षाव काय करायचा म्हणून शेषाला राग आला. वरती छाया धरी शेष. शेषानं वरती छाया धरली आणि मग पुढे यमुना. दुभंगली यमुना माई. यमुनेचे 2 तुकडे झाले. मधातनं रस्ता दिला. पलीकडे गेले. 4 दरवाजे. गाईला वैरण टाकली. नंदराजानं. मोठी माणसं होती. जिज्ञासू माणसं होती. सात्विक होती. सदाचारी पुण्यशील कर्तव्य दक्ष माणसं होती. सर्वात मोठा त्यांचा कर्तव्यांक मोठा होता. जी माणसं कर्तव्य दक्ष आहेत ती माणसं कधीच भिकारी होत नसतात. उद्योगम वर्धनते लक्ष्मी. कर्तव्यामध्ये निष्ठा. अहो आपली बापदादे 500-500 एकर जमीन असणारे आपले बापदादे काठी टेकीत पण शेताला येढा करायला जात होते. आणि 2 एकर जमीन 10.5 दात घाशी तू. त्या पॅन्टीच्या द्वाऱ्या लोंबलेल्या काय हे याच्यापेक्षा पिसाळलेलं कुत्रं बरं.
इकून दात घासायला, दुसऱ्याच्या दारात काय थुकत चालला, आणि जमीन 2 एकर, बायको 7 भाईच्या मिरच्या तोडायली, आणि तू 10.5ला दात घाशी. तू सुंबळ्या कशी पप्याची माय जगीशीन. इथं उद्योगाला किंमत आहे. माणसानं सात्विक व्यवसाय करून कमवलेले पैसे म्हणजे पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ सांगितलं, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. सात्विक ते जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पुरुषार्थ आहे, पुरुषार्थ आहे. जुनी माणसं पहा, ज्याच्याकडं 9 लाख गायी होत्या, ते गाईला वैरण टाकायला उठले. वेलेल्या गाईला, कामाच्या बैलाला. गडी पुन्हा एकदा वैरण टाकीत होते 1-1:30 वाजता. बैल उठवायचे, वैरण सांबरी करायची, जरशी वैरण पुन्हा टाकायची शेंड्याकडनं. रात्रीच्या वेळेला, सकाळून सुरुवातीला वैरण बुडाकून टाकीत होते. वाक्य नीट ऐका घड्यायचं शहाण्या. बैल बांधल्याच्या नंतर शेतातून काम करून आल्यावर बैलाला वैरण बुडाकून टाकीत होते, आणि रात्री 1-1:30 वाजता शेंड्याकडची वैरण टाकीत होते. म्हणजे गडी शिकलेली जरी नसतील तरी त्यांचा विवेक गोड होता, विवेक गोड होता, विवेक होता. आताच्या याला तर करळ कळणं, शेव कळणं, तिफणीचा कळवा कळणं, याला साव किती असावा, सोयाबीनला बाजऱ्याला साव किती असावा, तूर किती सावावर पेरावा, काही मेळच नाही. किती दाट पेरावा, किती पातळ पेरावा, काहीच नाही. तुरील निघताही ना अशी पेरली. झाडण्या पण नाही झाल्या. कोठा झाडायला झाडण्या करायला बी चांगली अंग ठेवानी झाडण्या लागत्यात. तो निबरडक काढ्या आणि पेटून द्यावा तर भुरकून. भाकर थापूस तर तुराट्या जळून गेल्या. कोणत्याच कामाच्या नाहीत ना. मर्मज्ञपणानं केलेलं सरपण पण चांगलं असते, नका माल लागू द्या. इतकी सात्विक आणि सदाचारी लोक होते, पुण्यशील लोक होते, पावन लोक होते. नंदराजाकडनं ही शेतकरी, आपण शेतकरी कुटुंबातले माणसं आहोत, आपण तो आदर्श घ्यायला पाहिजे. रात्री 1 वाजता नंदराजा उठले, गाईला वैरण टाकली, गाईचा दार बंद करायचं विसरले, आणि ह्या दारातून, गाईच्याच दारातून जगाचा बाप त्यांच्या घरात प्रवेशला, त्यांच्या घरात प्रवेशला. फार मोठी आख्यायिका आहे वैकुंठवासी. माधव महाराज मगर हिंगोली जिल्ह्यात होते ते. सुरजखेडकर माधव महाराज मगर सुरजखेडकर हिंगोली जिल्ह्यातले पुराणातले बादशाह होते. ते इतके गोड सांगायचे दशमस्कंधावर. बघा, त्यांनी फार मोठं गाथा नवनीत केले. नाना प्रकारचे ग्रंथ संपदा त्यांचे. फार भयानक अभ्यासू व्यक्ती. त्यांनी इतकं वर्णन केलं शेतीच्या बाबतीत नंदराजाचं की बघता सोय नाही. असो, गोकुळातल्या काठ्या कशा होत्या, काय होत्या, कुठं अडकीत होते. दाराच्या पाठीमागं काठी अडकिलेली असावं, कारण चोर वरून येत नसतो ना. चोर कुठून येत असतो? दरवाजातून. म्हणून आजही जुन्या लोकांच्या वाड्यामध्ये मोठ्या दरवाजाच्या पाठीमागे एक खुंटी असायची, आणि त्या खुंटीला काठी अडकिलेली असायची. आता सरळ इचू निघला तर चपला त्या सिलपरतीने इचू मरतू का. यानं हाणायला जावा तर चपलाचं थुत्तर वरी जात आहे, हाय का नाही. इतकी आपली परिस्थिती. नुसतं म्हणायचं आभाळ फाकलं आणि शेती मदत करीत नाही. तू कुठं नीट वागायला सुंबळ्या, कशी शेती मदत करीन. विठाला विठाला मदत करू न करू, पण पवित्र सुदिन हा दसरा आहे. या दसऱ्याच्या दिवशी शेतकरी राजाला शुभेच्छा देतो की माझ्या पवित्र या काळ्या मातीशी रक्ताचा घाम करून मातीत टाकणाऱ्या शेतकरी राजांनो, आपल्या बापदाद्याने कमिलेली जमीन जशाला तशी सांभाळा. बालाजी भगवान तुमचं कल्याण करील. डॉक्टर साहेब, फार दिवस लागणार नाहीत, फार दिवस लागणार नाहीत. 4-2 वर्षात घट मांडायला माती विकत घ्यावं लागणार आहे. तुमच्या गंगाखेडमध्ये राहणाऱ्याला, परळीत राहणाऱ्याला, परभणीत राहणाऱ्याला, शहराच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना नवरात्रीतला घट मांडण्यासाठी माती विकत घ्यावं लागेल. इतकं दुर्भिक्ष होणारे, काळ्या मातीला इतकी किंमत येणार आहे. म्हणून होऊ द्या. निसर्गाचा कोप असतो. ह्या बा, काही जरी निसर्गाचा कोप झाला तर पैसे खाता येत नाहीत, सोनं खाता येत नाही, चांदी खाता येत नाही. गहू ज्वारी बाजरीच्या भाकरी खावा लागत्याल. दुष्काळात आपल्याला तीच काळी माय जगविणार आहे, म्हणून तिच्यावर अतूट प्रेम ठेवा. देवावर जितकं प्रेम तितकं काळ्या माईवर प्रेम करा. एक न एक दिवस ती आपल्याला 4 माणसात तीच बसवीत असते. तिचं संगोपन करा, तिला सांभाळा.
कारण नंदराजाचा पुरावा आहे तो. असो, आणि त्या दारातून जगाचा मालक आत प्रवेश करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपी जमा होतात, पाहतात तर भगवंते झालती मुलगी, फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, पोरगी झालतीन पोरग कस काय, हेही आश्चर्याचा झटका. देवानंच फिरिले ते दोन्ही. बघता बघता काय सर्व आनंदी आनंद, गवळणी त्या तोंडा भुललिया. सर्व गोकुळात आनंद, एवढा आनंद, दिशा आनंदित झाल्या, जमीन आनंदित झाली, वाटेल गोपी आबाल वृद्ध सगळेजण आनंदी झाले. भगवान रांगू लागले, रांगता रांगता चलू लागले. गवळणींना नाना प्रकारचं आनंदाचं सौख्याचं स्थित भरतं दिलं, गवळ्यांना सुख दिलं. गोपींच्या सोबत रासक्रीडा केली. नाना 11 वर्ष 53 दिवस झाले. 11 वर्ष 53वा दिवस उजाळला. 11 वर्ष 53वा दिवस उजाळला. आणि त्या दिवशी आकृन नावाची व्यक्ती जगाच्या मालकाला नेण्यासाठी आली. गोकुळात 11 वर्ष 53 दिवस राहिले. त्याच्या अलीकडचा मुद्दा सांगतो. एके दिवशी आईसाहेबांना सांगितलं, कृष्णा आता तू मोठा झालास, आता तू रिकामं बसून खायचं नाही, आता जाई राना सवे घेऊन गोधना, तू काहीतरी काम करायचंय. अर्थशास्त्राचं नीतिमूल्य मोठ्या माणसाच्या मुखारविंदातून ऐकलेलं वाक्य सांगतो डॉक्टर साहेब. शिक्षणाचा काळ संपल्याच्या नंतर, शिक्षणाचा अभ्यासाचा काळ संपल्याच्या नंतर त्याच्या पुढचा 40 ते 45 वर्षापर्यंत आपल्याला लागतंय त्याच्या 8 पटीनं कमीलं पाहिजे. तो संसारातल्या लोकांसाठी पोषक असतो. म्हणजे 20 ते 22 वर्षाच्या नंतरचं वय काम करण्याचं असते. आणि या काळात जर 10 रुपयाची भाकरी खात असेल तर 80 रुपये संध्याकाळच्याला त्यानं घरी आणले पाहिजे. तो कुटुंब व्यवस्थेतल्या लायकीचा आहे. 40 रुपयाचं खात असेल आणि रुपया जर कमीत नसेल तर घरातल्या लोकायला लवकर भिकाला लावणारा तो हरामखोर असतो. व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं देशाला घातक असतात. व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं कुटुंबाला घातक असतात. 5 लोकांना काम करावं आणि एका आळशानं नालायकपणा करावा, अख्खं घर मातीत जात असते, अख्खं घर. म्हणून उद्योगंवर धनते लक्ष्मी, काम करणाऱ्या माणसाला सर्वात मोठी किंमत आहे. आईसाहेबांना सांगितलं, कृष्णा आता तू घरी बसायच्या लायकीचा नाहीस, आता तू मोठा झालास, आता जाई राना सवे घेऊन गोधना. गाई वासर सर्वांना कथा ज्ञान प्रचलित आहे. सर्व एकत्रित बसले. बिभ्रतं वेन शृंगायाम प्रसाद रस्तुम कवलायाम व्याधि निरसन हितार्थायाम प्रसाद रस्तु तज्जायते. गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर चाली कोणाला म्हणता येते ना. कीर्तनात प्रमाण देणे इतकं सोपं नसते. आणि ज्याला कीर्तनात प्रमाण देता येतं तोच कीर्तनातला भजने असतो. कोणाला राग आला असेल तर माफी मागतो, त्याबद्दल दुमत नाही. कारण फार लोकांना राग येत असतो. नियम सांगितल्यावर सुद्धा राग येत असतो. तर नियम काय आमच्या बापाची जहागिरी नाही, हे संप्रदायातले नियम आहेत. प्रमाण वैकुंठवाशी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, कीर्तनकार बोलत असताना त्याला बसल असं प्रमाण दिलं की ती कोटीची नोट आहे. हो,
नाचे पांडुरंग, जगाचा मालक नाचायचा. काय गाडगे घडे, आपल्या बायका गाडगे असे हाडसून घेत असतात. आडवं बोट आणायचं असं टंग टंग वाजलं, ते कुंभार लयच भारी होत ना. ते म्हणलं बाई बोट का हानती, भेताळा हाण ना. सोपान काका इसतकर सांगायचे, हान 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 भिताळा हान. ती बाई म्हणली मा का आडमुठ कुंभार आहे गाडगो कुठे भिताळ, हान 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 हान, तुला माहीत शपथ आहे खऱ्या दिवशी भिताळ ते कसं फुटन. काय गाडग्याची माय येली ह्यो तिथं असल्यावर गाडग फुटायला. गाडग त्याच्याच नावानं फुटतंय, त्याची कृपा संपल्यावर. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. कधी गाडग फुटतं माहितीये? पंढरपुरातल्या मालकाची, काशीतल्या मालकाची अवकृपा झाली ज्याच्यावरली, त्याच्या नावानं गाडग फुटते. कधी कसं फुटल गाडग, हान भिताडाव. काय का म्हणल्या मा का गाडगी तू, अहो हातातून पडत फुटणं, भिताडाव हाणलं तर फुटणं. मग हे टार्गेट झाले कुंभार दादा. गावातले लोक म्हणले अरे जरा आगाव दिसतोय कुंभार, त्याचं गाड हवी लोळण. आता गरुड गाड होत वय तात्पुरतं कसं लोळण. भगवंतानं सांगितलं गरुडा लोळ बाबा, हे लोक येड्यात काढायलेत आपल्याला. लोळणं लोळणं तू लोळणार रे गरुडा लोळ. ते म्हणला काय देवा कसा मातोड्यात लोळू, अरे मयासाठी लोळ बापा. नाही देवा कसं तुमच्यासाठी, गोरोबा काकासाठी लोळ. त्या काकासाठी मी चिखल तुडवायलो, तुला लोळायला काय होते. गरुड खाली लोळले. एक जण म्हणला ते भूकच न गाढवण. कसं भूकन दे गरुडेन ते भूकन कसं दे. भगवान म्हणले गरुडा काकासाठी भूक बाबा, भूक काकासाठी भूक. काय होते तू ह्या सगळे गाढवाचे गुण दिसावं या गाढवायला असं वाटतंय. हो, कारण ज्याच्या त्याच्या भावकीत भावकीला राह वाटतं ना. मग एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला दुर्गुण पाहायची काय लायकी, गाढ होत असते नाही सुंबळे. काय हरकत नाही म्हणजे डोळ. संक्रांत झाली, काय बायका खुश का शिरंबुआ, अबा काय बायका खुश. एक बाई म्हणली 3दा रई लागली तरी गाडगं फुटलत नाही. खऱ्या दिवशी रई लागली ती शंकर बुवा तरी गाडगं फुटलं. कसं फुटन ते, त्याच्या जगाच्या मालकाचं अस्तित्व आहे. कसं फुटन ते गाडगं. संक्रांत झाली म्हणजे ते हिवाळा संपला आणि पुढे पाडव्याच्या आसपास ज्वारीची खळी सुरू झाली. मला वाटतं पेंढ्या असतात ना ज्वारीच्या, 5 पेंढ्या, पाचुंदा. पाचुंदा म्हणजे 5च पेंढ्या ना, 5 पेंढ्याचा एक पाचुंदा. हो, माथ्यावर लेण्याची खपक्या कणसाच्या आहे का नाही. बारकी आळाशी कशाला नेतील. यायचा काळ असाच आला दाखना. यायच्या काळात कशाच्या पेंढ्या आल्या, ते जुना काळ. ते जुन्या काळात होता, आता नाही पेंढ्या फेंड्या काय नाहीत आता. तो काळ होता जुना. गोरोबा काकाला विचारलं काका तुमच्या इथे पेंढ्या नसतात का. आहेत ना म्हणजे पेंढ्या. नियम होता विकास, गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरच्या आधी पेंढ्या आणायच्या, दुसऱ्याच्या आणल्या होत्या हानीत होत. 2-4 एकर जमीन त्याला. प्रकाशराव वराडे बिलकड दोन्ही बी म्हणले त्याच्या इथल्या पेंढ्या आणायला जा. 70 बुचाड, तुमच्याकडे बुचाडच म्हणतात पेंड्याचं उभं बुचाड. आणि मग कंस खोड्या वळई, कुठं सुडी म्हणतात कुठं वळई. कालच्या गावाला खुबाड म्हणतात. हो तिकडं लातूरकडे ते म्हणले आमच्याकडे खुबाड. म्हणलो आगाव